तर मित्रांनो आता आपण आपल्या म्यावला बाहेर बांधत आहे थोडस, नाही का? काय सांगू तुम्हाला, ते जाते पळून कुठं. आता ही दोरी एवढी मोठी आहे की एवढे इथं अंगणामध्ये खेळू शकते. बघू शकता तुम्ही, एवढी मोठी दोरी अडकलेली. चला आता घराच्या मागे जाऊन बसलेली आहे. तर आता आपण जाऊयात, थोडस खाऊयात. आपल्या आईनं काय बनवलं माहिती आहे का तुम्हाला? काय सांगू तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही, क्रीम रोल बनवलाय आपल्या आईनं. तर आता आपण खाऊयात क्रीम रोल. आणि आता आपल्याला जायचं थोड्या वेळाने बाहेर. मस्त आवरून वगैरे झालेलं आपलं. चला क्रीम रोल खाऊयात, भूक लागली थोडीशी. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे, थोडंसं बाहेर जायचं आपल्याला काकांना घेऊन. त्यांचं काहीतरी काम आहे आणि तसं CNG वगैरे पण भरायचं आहे गाडीमध्ये. तर चला आता आपण चाललेलो आहे, बघूयात काकांचं आवरून झालं आहे का नाही. ही गाडी घेऊन जाणार आहे आपण. चला आता जाऊयात आपण मस्त पैकी. चला काका पण येत आहेत, तर आता आपण जाऊयात अकलूजमध्ये. काय काय काकांची कामं आहेत ते करून घेऊयात सगळी आणि येऊयात रिटर्न. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहे CNG भरायला गाडीमध्ये. 2-3 नंबर आहेत, जरा मस्त CNG भरून आता आपण जाणार आहे माळशिरसला. काकांचं काम आहे तिथे थोडंसं. चला आता CNG भरूयात आणि जाऊयात. मित्रांनो आता चाललोय आपलं CNG भरायचं. मस्त CNG भरून झालं की आपण जाणार आहे माळशिरसला. आज गर्दी नाही आहे, तरी थोडीफारच गर्दी आहे, जास्त नाही आहे. 2-3 गाड्या आहेत फक्त. किती बसतोय CNG बघायचं आता. प्रेशर आहे तरी जास्त नाही आहे, 200 आहे. ठीक आहे, 4-5 किलो बसेल. 5 किलो बसलेलं आहे CNGचं. मित्रांनो कसं असतंय, जेवढं जास्त इथं प्रेशर असेल तेवढं जास्त CNG बसतो. इथं प्रेशर 200 त्याच्यामुळे जरा कमी बसला आहे CNG. तर 300-400 प्रेशर असतं तर जास्त बसला असता. तर चला आता जाऊयात आपण मस्त. आता आपण सरळ जाणार आहे माळशिरसला. तिथं काकांचं काम आहे थोडंसं, ते काम करणार आहे आपण आधी आणि मग येणार आहे रिटर्न. बघूया आता, चला जाऊयात. मित्रांनो आता आलेलो आहे आपण घरी. काकाचं वगैरे सगळं काम झालं होतं आणि ते करून आपण आलो आता घरी मस्तपैकी. आता आपल्याला काहीतरी खायला बनवावं लागेल, कारण आईने काहीच बनवलेलं नाहीये. तर बघूया आता काय आहे का. तर मित्रांनो आपण सगळं तयार केलेलं आहे, बघू शकता. इथं हे टोमॅटो आणि शिमला मिरची कट केलेली आहे आपण. आणि आता इथं आलं आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे आपण. आणि मस्तपैकी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपली मॅगी, सगळे मसाला वगैरे एक्स्ट्रा सगळं एकदम तयारीमध्ये आहे आपण. तर चला आता बनवूयात, करूयात चालू. टेडीवरती मला. तर मित्रांनो आता आपण पाण्यामध्ये मसाला टाकलेला आहे, बघू शकता. त्या पॅक सोबत आलेले 3 पुड्या आणि एक्स्ट्रा मॅगी मसाला आपण 2 पुड्या टाकणार आहे. आता म्हणतोय चॅनल आपला कुकिंगचा चॅनल उघडावा, संस्कार किचन म्हणून. तर आपण मसाला टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये 3 पुड्या मसाला टाकून घेतलेला आहे. आता ह्या 2 आपण नंतरसाठी वाचवून ठेवूया. आता याच्यामध्ये टाकूयात मॅगी मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपण यामध्ये टोमॅटो आणि ढबू मिरची टाकणार आहे, आपले कॅप्सिकम. तर त्याचसोबत आता आपण टाकणार आहे मिरची पावडर आणि थोडीशी हळद. ओके, आलं लसूण पेस्ट आहे तर टाकलेली आता मस्तपैकी आपण. आणि थोडंसं मीठ. मीठ कुठे गेलं? मीठ कुठे आहे? मीठ झालेलं आहे गायब. तुला कळत नाही मित्रांनो, मीठ समोरच आहे ना, आपल्याला सापडलं नाही. काय सांगू तुम्हाला. टाकूया थोडंसं मीठ यामध्ये, चवीनुसार टाका मित्रांनो. मीठ तुम्ही जास्त टाकू नका. ओके, चला आता मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया सगळं. आपली मॅगी एकदम क्वालिटीमध्ये आता तयार झालेली आहे.
तर मित्रांनो आता आपण हे धुवून ठेवूयात जरा, नाहीतर ओरडणे खावं लागलं आपल्याला मम्मीचं. कसं आहे ह्याच्यात जरा बारीक करायला बरं वाटतं मला, नाही का? नाहीतर आपण मिक्सरमध्ये पण बारीक करू शकलो असतो, पण जरा ह्याच्यात करायला जरा चांगलं वाटतं म्हणून मी ह्याच्यात करतो. करूयात आता आपण जरा धुवून वगैरे ठेवूया ते. चांगल्या प्लेट घेऊया जरा ऑडियन्सला दाखवायला. 1 2 आणि तुझं मागायला तर मित्रांनो आपली मॅगी झालेली आहे तयार. आपण गरम कढई तळी टाकूयात दोयला आणि त्याला देऊयात मॅगी सगळ्यांना एक प्लेट. आयडे चला सर्व करूयात आपण मस्त पैकी. तर मित्रांनो फायनली आता आपली मॅगी तयार झालेली आहे. खाऊयात बघूयात कशी झालेली आहे. आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला मित्रांनो या गोष्टीवरती. तर आता आपलं मस्तपैकी आवरलेलं आहे आणि झोपलो होतो आपण दुपारी आता. आणि आता आपण चाललेलो आहे शिवपार्वती मंदिरामध्ये. जाऊन यावं म्हटलं थोडंसं, घरी पण बोर होत आहे खूप, त्याच्यामुळं जाऊयात आता आपण मंदिरामध्ये. येऊ जाऊन ही आहे आपली गाडी. चला तर आता जाऊयात मंदिरामध्ये. तर मित्रांनो आपण परत आलेलो आहे शिवपार्वती मंदिरावरती. तर आलोय आपण बघायला हाल हो आज कशी आहे काय सगळे. हे काढायचं चालू झालेलं आहे मस्तपैकी सगळं. आता मंडप वगैरे पण काढतील, गर्दी आहे थोडीफार. चला आपण जाऊयात आता, बघूयात आतमध्ये. वेदांत पण आहे वाटतं आतमध्ये, बघूयात काय करतोय तो. हे बघा कॅच कॅच खेळत बसले चावी सोबत वेदांत आणि पंकज. काय बोलायचं आता यांना. चावी सोबत कॅच कॅच खेळत बसले बघा हे निवांत. वेदांत चाललोय फोन वेदांचा. वेदांत जरा ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागलाय आजकाल. आम्ही लहान मुलांसोबत खेळणार आहे क्रिकेट मित्रांनो. चला आता आम्ही पण लहान होतो थोड्या वेळासाठी, ऑलरेडी आहे अजून थोडंच होतं. बॉल कुठे? हा बॉल पण आहे बघ बा बॉल. 1 मिनिट बॉल दे की बघू तर दे की. देत नाही रे ती बॉल. मुलांचे पप्पा आलेले दिसतात तिकडं, पप्पाच आहेत त्यांचे. खरं काय त्यान चला बघाय काय बघाय बघ. चला जाऊयात पलीकडे साईडला. आता रोहितच्या डोक्यात आलेले आहेत मच्छर, कारण मच्छरांना रोहित खूप आवडतोय. मित्रांनो आता आम्ही विषामृत, बर्फ पाणी, कुलूप चावी काय 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 म्हणते ते सगळं खेळणार आहे. तिघात पहिल्यांदा. चला मी दही दूध पाहत. दही दूध परत मीच उतरलो. वेदांत उतरला. पंकजवर राज्य. चला आपण करू खेळूयात आता. आता तिथं शून्य जा, ती पोल आहे का त्या पोलला शून्य. आता पंकज त्या पोलला शिवाय पाठवलेलं ना आपण गायब होत ना. चला वेदांत सापडला. वेदांत सापडलेला आहे. वेदाला फ्री कर. चला मित्रांनो आता आहे आरती. माझी पॅन्ट फाटली आहे. अर कस काय पडली? खाली पडलो लागलाय ना. तर मित्रांनो झालेलं आहे खेळून. तर मित्रांनो जाऊया आता आरतीसाठी. आपलं झालेलं आहे खेळून. चला गणपती बाप्पांची आरती चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. तर आता झालेली आहे आरती आणि चालू आहे आत सगळं साफसफाईचं काम. आता मस्तपैकी सगळं
फुलं वगैरे काढायचं चालू आहे. तर आता झालेली आहे स्वच्छता मस्तपैकी, सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. आता एकच मिनिट राहू दे, काढतो. तर आता एक बुकी काढायचं राहिला होता, एक नाही 2 राहिले, बघितलंच नाही आपण. सगळं बंद केलेलं आहे आणि आता आपल्याला हे घेऊन जायचंय भक्त निवास मध्ये. चावी कुठे आहे भक्त निवास? तुम्ही येत आहे ना? चला तर आता आपण हे सगळं घेऊन जायचं आहे भक्त निवास मध्ये. तुम्ही बघू शकता शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, ह्याला सगळी पानं लावली होती. तर ते पानं स्टेपल करून लावली होती मित्रांनो. खूप मेहनत गेली होती याच्यामध्ये, माझी नाही पण कोणाच तरी गेलीच असणार आहे, कारण स्टेपल मारणं सोपं नाहीये. बघू तर सगळी पानं जोडली होती आणि सगळी स्टेपल करून जोडलेली होती पानं. तर मित्रांनो आता आपण तिन्ही पण मंदिर स्वच्छ करून घेतलेली आहे. इकडचं पण स्वच्छ झालेलं आहे, इकडचं पण स्वच्छ झालेलं आहे. कुलूप वगैरे लावून ठेवलेलं आहे आपण, कारण रात्रीभर तिथं कोणी पण येतंय, त्यासाठी आपण कुलूप वगैरे लावलेलं आहे. आता सगळं आवरून झालेलं आहे. आता वेदन गेलाय काकूनला सोडायला, तो येईलच सोडून, तोपर्यंत आपण थांबूया इथंच. मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बघा डोक्यावरती असं घेऊन, बघू शकता तुम्ही. इकडे पंकज पण घेऊन चाललेला आहे, माग आबा रोहित सगळेच घेऊन चाललेले आहेत. शॉर्टकटचा विषय, आता इथून शॉर्टकट मारूया आपण थोडासा. तर मित्रांनो आपण हे ठेवून येऊयात भक्त निवास मध्ये, आधी ठेवून येऊयात हे आणि मग जाऊयात परत वरती मंदिरामध्ये. हे आपलं भक्त निवास. आता आपण चाललेलो आहे हे आतमध्ये घेऊन, आता इथं ठेवूयात आपण कुठेतरी एका साईडला. हा तिथेच ठेवतोय आबा. तर आता आपण इथं ठेवूयात मस्तपैकी. हे पाट वगैरे ठेवूयात आपण. हे पण तिकडच्या साईडला ठेवूया आपण, एका खूपच मध्ये झाले. चला आता आपण हे पण ठेवलेलं आहे, सगळं सामान बरोबर ठेवलेलं आहे. तर मित्रांनो हे आहे अकलूजचं भक्त निवास, एकदम क्वालिटी आहे. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण पाहिलंच आहे. भक्त निवास आहे, भक्त निवास. भक्ती कुठं आलो रे? भक्ती म्हणजे तो भक्ती. अरे का पंकज, अरे उठ उठ उठ. अरे पंकज काय पंकजचा आवाज काढतोय की एकदम शोभतोय पंकज तू. कुत्रा ओरडायला लागले, दिसतोय की स्वतःलाच कुत्रा म्हणून घेतोय. आता तुझं म्हणला कुत्रा ओरडायला लागले, तू म्हणला का नाही? खरं बोलायचं. चला की. तर मित्रांनो आम्ही आता परत चाललेलो आहे मंदिरामध्ये. जाऊयात आता थोडस फिरूयात. काय मंदिर आपलंच मंदिर आहे, काय फिरायचं होय. तरी पण जाऊयात आपण थोडस. तर हा मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलो मी, आपलं ब्रेसलेट सापडलेलं आहे. ते तिथं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पडलं होतं कुठंतरी, ते वेदांतला सापडलं, त्यांनी घरी नेऊन ठेवलंय त्याच्या. तर आपण घेऊन येऊयात उद्या किंवा परवा कधीतरी जाऊन निवांत. काय नाही, आता घरी आहे त्याच्या ब्रेसलेट, काही सीन नाही एवढा. तर मित्रांनो आता आपण बसलेलो आहे इथं निवांत. टाइम बघू शकता तुम्ही, किती वाजलेत? 8:15 वाजलेत. 20 वाजून 17 मिनिट झाले. तर मित्रांनो आलेला आहे वेदांत. बसा भैया, जय श्रीराम. माझी मगाशी पॅन्ट फाटली वेदांत मगाशी पडला मित्रांनो. मी जरा ढासळलो त्यामुळे माझी पॅन्ट फाटलेली. मग काय तर लागलं नाही त्याला, फक्त काय सुद्धा लागलं नाही मित्रांनो, कारण मार्च मध्ये मला लागायची सवय. मार्च जरा लय वाईट जातोय होय. फिरायचं गावात का जायचं? ठीक आहे चला जाऊयात मित्रांनो आता आपण पण घरी. चलो बाय बाय मित्रांनो, जय श्रीराम. तर मित्रांनो आलेलो आहे आपण घरी मस्तपैकी. ये है मेरा घर गाइस, देख सकते हो आप. चला आता जाऊया आता घरात मस्तपैकी. तर आपण आलेलो आहे घरात मित्रांनो. हे आहे आमचं घर. ये देख रहे हो गाइस, ये है हमारा घर. ये देख रहे हो, ये घड़ी ये सोने की नहीं है, फिर भी समझो सोने की है. ये फ्रेम देख रहे हो, ये मेरे भाई की फ्रेम है दोस्तों, ये भी सोने की है. ये गणपति का फोटो, ये भी सोने का है दोस्तों. ये देख रहे हैं, ये शिवाजी महाराज की मूर्ति भी सोने की है. ये हाथी देख रहे हो, ये हाथी भी सोने का है दोस्तों. वहाँ पे और भी हाथी सोने के है दोस्तों. मैं इसलिए दिखा रहा हूँ गाइस ताकि तुम सब लोगों की. आता आपण आलेलो आहे घरी आणि बघूया आता काय केलेलं आहे आपल्या आईनं खायला वगैरे. काय केलंय जेवायला? आमच्या आईनं बनवलेली आहे शेवग्याची भाजी. अतिशय चांगली भाजी, नाही म्हणणार मी, मला आवडत नाही भाजी, तरी आता खावं लागणार आहे मित्रांनो, पर्याय नाही आपल्याकडे. तर
चला आता आपले भाऊ आलेले नाहीये, आज दुसरं काही दाखवायला कंटेंट पण नाही आपल्याकडे. थोड्या वेळ थांबूया, भाऊ आल्यावरती तुम्हाला कंटेंट दाखवतो मी. चला बंद करा बंद करा. रावण मित्रांनो, आपला भाऊ रावणच्या शूटिंगला चाललाय. बॅकग्राऊंडला चला चला मित्रांनो, आता आपण खेळणार आहे गेम. तुझ्याला काय 2 दिवस परवाचा ब्लॉग अजून अपलोड होतो रे. तर मित्रांनो, आता मी झोपणार होतो, पण आता सीन असा झाला की आपण खेळत होतो गेम आणि झालेले आहेत सलग 3 चिकन. तुम्ही बघू शकता, एकच मॅच फक्त मध्ये थोडीशी खराब गेली, पण पहिले 2 चिकन, परत 1 चिकन, 3 चिकन झालेले आहेत. तर आता मस्तपैकी मला रॉयल पास घ्यायची इच्छा झाली होती, तर आपण घेऊयात आता रॉयल पास, नाही का? चला, कुठून घेतात रॉयल पास? चला अपग्रेड पास करूयात आता आपण आपला आणि घेऊयात रॉयल पास. आपण घेतलेला आहे रॉयल पास अपग्रेडेड, म्हणजे प्रत्येक सीझनला घेतोयच आहे आपण, नाही का? पैसेही कमी नाही आहे आपले पास गाईज. आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. टाईम झालेला आहे 1:15. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा नक्कीच, शेअर सबस्क्राईब करा. सगळं बोलून झालेलं आहे. तर झोपतो मी आता, नाही झोपता नाही, गेम्स खेळणार आहे. चला बाय बाय, जय श्रीराम.